कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नवी मुंबईतील उल्वे परिसरामध्ये गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पातळीवरती पोहोचलेला आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरतीच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। उल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे, जी दारूबंदीच्या नियमांना हरताळ फासत आहे। नागरिकांच्या मते काही समाजकंटकांना पोलिसांचे अभय मिळत असल्यानेच हे धंदे तेजीत सुरू आहेत। सोबतच चरस, गांजा आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्री ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। घरफोडी आणि वाहन चोरी सारख्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे। नुकतीच 1 कोटी रुपयांची चोरी झाल्याने नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत। एका व्यक्तीवरती जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेली असून आरोपी अजूनही मोकळेपणाने फिरत आहे, ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे। वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त झालेले उल्वेकर पोलिसांकडून तातडीच्या आणि कठोर कारवाईची मागणी करत आहेत। Thank you.